जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, माऊली आय टी सोल्युशन या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. MSBTचा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा केस किंमत सब्जेक्ट आपण बघत आहोत. तर त्यामध्ये आजचा जो कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे तो आहे स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर हा जे आपण क्वेरीज वगैरे जे काही रन करतो, डेटाबेसमध्ये डेटा व्हॅल्यू स्टोअर करतो, तर त्याच्यामध्ये जी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे, एक सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअर आहे, ते काम करत असतं. आणि ते कशा पद्धतीने काम करतं तर त्याचं स्ट्रक्चर काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला हा जो अप्पर लेअर दिसतोय यामध्ये ऍप्लिकेशन्स, एंड युजर आणि DDL असं दिसतंय. आता हा जो युजर आहे, ही जो वरचा लेअर आहे, हा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम सोबत कनेक्टेड असतो. आणि मग तिथून सगळ्या प्रोसेस होऊन सेकंड लेअरला सगळ्या प्रोसेस होऊन त्या डेटाबेसमध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यूज वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर होत असतात. तर आता मग बघू. त्यानंतर आहे DML कंपायलर, क्वेरी ऑप्टिमायझर, DDL कंपायलर, स्टोअर डेटा मॅनेजर, डेटा फाइल्स, कंपाइल DML, डेटा डिक्शनरी. तर आता यामध्ये आहे DDL, DML. पण नक्की हे DDL, DML हे जे आहे हे काय आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघूया आपण. तर काय आहे आता ह्याच्यात DDL, DML आहेत. तर हे वेगवेगळे लँग्वेजेस आहेत आणि त्या SQLच्या कमांड्स आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला जर डेटाबेसमध्ये डाटा व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे तर त्यासाठी कोणती कमांड यूज केली जाते, तर अशा त्याच्या नुसार त्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केल्या जातात आणि त्याला SQL कमांड्स म्हणतात. तर आता बघा, याच्यामध्ये पहिला जो होता DDL, डेटा डेफिनेशन लँग्वेज, याच्यामध्ये क्रिएट, अल्टर, ड्रॉप, रिनेम, ट्रंकेट, कमेंट अशा ह्या क्वेरीज येतात. त्यानंतर DQL, डेटा क्वेरी लँग्वेज, सिलेक्ट कमांड येते त्याच्यामध्ये. त्यानंतर डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज DML, त्याच्यामध्ये इन्सर्ट, अपडेट, डिलीट, मर्ज, कॉल, एक्सप्लेन, लॉग अशा क्वेरीज त्याच्यामध्ये आपण रन करू. आणि लास्ट आहे DCL, डेटा कंट्रोल लँग्वेज, त्याच्यामध्ये ग्रँट आणि रिवोक अशा दोन प्रकारचे कमांड्स आपण रन करतो किंवा क्वेरीज आपण रन करतो. तर डेटा डेफिनेशन म्हणजे काय, की ज्याने आपण स्ट्रक्चर तयार करतो. डेटा क्वेरी लँग्वेज, ज्याने की आपल्याला जे पाहिजे ते रेकॉर्ड आपण सिलेक्ट करतो. DML म्हणजे आपल्याला जर डेटामध्ये काहीतरी चेंजेस करायचे आहेत तर त्याला आपण म्हणा डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. आणि डेटावरती कंट्रोल ठेवण्यासाठी काही परमिशन आपण त्याला देतो, तर ते असतात डेटा कंट्रोल लँग्वेज मध्ये ग्रँट अँड रिवोक कमांड्स. ओके. तर मग आता आपण पुन्हा आपल्या स्ट्रक्चरकडे जाऊ. इथं आहे ऍप्लिकेशन म्हणजे काय, तर ज्या सॉफ्टवेअर थ्रू आपण आपल्या डेटाबेसला कनेक्ट करतो त्या ऍप्लिकेशन, त्यानंतर युजर असू शकतो आणि नंतर DDL. आताच आपण बघितलं DDL म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज, म्हणजे ह्या लँग्वेज रिलेटेडच्या ज्या कमांड्स असतील त्या कमांड्स. तर आता याचा प्रत्येकाचं फंक्शन याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघू. पहिलं आहे DDL कंपाइलर. बघा, इट कन्वर्ट्स द DDL कमांड्स इनटू द सेट ऑफ टेबल कंटेनिंग मेटाडेटा स्टोर्ड इन द डेटा डिक्शनरी. आता हा DDL काय करेल, की जे काय DDL कमांड्स आहेत त्या कमांड्स कन्वर्ट करतो. DDL कंपायलर हा DDL कमांड्सला काय करतो, कन्वर्ट करतो आणि त्याचा मेटा डेटा जो आहे तो डेटा डिक्शनरी मध्ये स्टोअर करतो. बघा, आता हा इथून निघतील DDL कमांड. ह्या इथून DDL कंपायलर ह्या कमांड जे येणार आहे त्याला कन्वर्ट करेल. त्याच्या जे काही प्रोसेससाठी तो स्टोअर डेटा मॅनेज पाठवेल आणि त्याच्यामध्ये जो मेटा डेटा आहे तो डेटा डिक्शनरी मध्ये स्टोअर होईल. आता मेटा डेटा म्हणजे काय हे पण आपल्याला माहिती पाहिजे. तर मेटा डेटा म्हणजे काय, की सपोज एखादी फाईल आहे, तर ती फाईल तिचा ओनर कोण आहे, ती कधी तयार झाली, त्याची डेट असेल, ओनरचं नाव असेल, डेट ऑफ क्रिएशन असेल, टायमिंग असेल, त्याच्यावरती परमिशन्स असतील, ही काय त्या फाईल बद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे, डेटा अबाउट डेटा, त्याला आपण म्हणतो डेटा अबाउट डेटा, दॅट इज द मेटा डेटा. तर तो सर्व मेटा डेटा हा कशामध्ये स्टोअर होणार आहे, तर ह्या डेटा डिक्शनरी मध्ये स्टोअर होणार आहे. हा DDL कमांड्स मध्ये कन्वर्ट करेल DDL कंपायलर आणि त्याच्याबद्दलचा जो काही डेटा मेटा डेटा आहे तो हा डेटा डिक्शनरी मध्ये स्टोअर करेल. त्यानंतर आपण जर बघितलं तर DML कंपायलर. आता हा DML कंपायलर काय करतो बघा, इट रिसीव्स द DML कमांड्स फ्रॉम द ऍप्लिकेशन प्रोग्राम अँड कन्वर्ट्स द DML कमांड्स इनटू द ऑब्जेक्ट कोड फॉर अंडरस्टँडिंग ऑफ डेटाबेस. आता DML बघा, आता हे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत म्हणजे थोडक्यात सॉफ्टवेअर आहे, याच्यामध्ये ज्या क्वेरीज येतील त्या क्वेरीज येतील DML कंपायलरकडे, तो त्याला कन्वर्ट करेल. आता कन्वर्ट केल्यानंतर तो पाठवेल क्वेरी ऑप्टिमायझर पाठवून त्याला स्टोअर डेटा मॅनेजरकडे. ठीक आहे. आणि ह्याच जे कमांड्स आहेत त्याला युजर कडून डायरेक्टली पण येऊ शकतात किंवा एखाद्या ऍप्लिकेशन मधून पण येऊ शकतात. आता नेक्स्ट पार्ट बघू आपण, क्वेरी ऑप्टिमायझर काय आहे. तर आता हा हे जे काय DML कंपायलरला कमांड्स आल्या तर तो कमांड्स कन्वर्ट करेल ऑब्जेक्ट कोड मध्ये. ठीक आहे. आता क्वेरी ऑप्टिमायझर काय करेल, इट ऑप्टिमाइज ऑब्जेक्ट कोड टू एक्झिक्यूट अ क्वेरी इन बेस्ट वे अँड देन सेंड टू द स्टोअर डेटा मॅनेजर. बघा, आता ह्या
एखाद्या सॉफ्टवेअर थ्रू किंवा एखाद्या युजर थ्रू जे काही कमांड्स आल्या तर हा डीएमएल कंपायलर त्याला कन्वर्ट करेल ऑब्जेक्ट कोड मध्ये. तो ऑब्जेक्ट कोड हा क्वेरी ऑप्टिमाइज करेल आणि त्यानंतर जो काही त्याच्यामधला डेटा आहे तो डेटा हा स्टोअर डेटा मॅनेजरकडे स्टोअर करण्यासाठी तो पाठवून देईल. आता हा स्टोअर डेटा मॅनेजर काय करतो ते आपण बघू. Store data manager. So it is program module which is responsible for storing, retrieving, updating data in the database. It receives the request from query optimizer to machine understandable form. It makes the actual request inside the database. आता बघा हा जो actual स्टोर डेटा मॅनेजर हा सर्वात महत्त्वाचं काम करतो. तर काय करेल तो की हे जे काही त्याला डेटा येणार आहे कोण ऍप्लिकेशन कडून डायरेक्टली येऊ शकतो, त्यानंतर इकडून क्वेरी ऑप्टिमायझर कडून येऊ शकतो किंवा डीएमएल कंपायलर कडून येऊ शकतो. तर तो त्याच्यामध्ये जो ऍक्च्युअल डेटा आहे तर तो डेटा ह्या डेटा फाईल्स त्यानंतर कंपाइल्ड डीएमएल आणि जो काही मेटा डेटा असेल तो डेटा डिक्शनरी मध्ये स्टोअर करेल. याच्या व्यतिरिक्त जर ह्या ऍप्लिकेशनला एंड युजरला जर डेटा पाहिजे असेल तर तो पुन्हा याच्यातून त्यांना जो डेटा पाहिजे ह्या डेटा फाईल्स मधून तो रिट्राईव्ह करून देण्याचं काम सुद्धा कोण करतो, हा स्टोअर डेटा मॅनेजर करतो. म्हणजे इन्सर्ट अपडेट किंवा जे काही क्वेरीज रन करायच्या ह्या सर्व कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर या स्टोअर डेटा मॅनेजरची असणार आहे. त्यानंतर आता थर्ड लेअर मध्ये आहेत डेटा फाईल्स. डेटा फाईल्स मध्ये काय आहे, इट स्टोअर्स द डेटाबेस इटसेल्फ. ऍक्च्युअल डेटाबेस हा ऍक्च्युअल व्हॅल्यूज आहे कुठे स्टोअर असणार आहे तर डेटा फाईल्स मध्ये. त्यानंतर कंपाइल्ड डीएमएल. द डीएमएल कंपाइलर कन्वर्ट्स द हाय लेवल क्वेरीज टू द लो लेवल फाईल ऍक्सेसेबल कमांड नोन ॲज अ कंपाइल्ड डीएमएल. जे काही क्वेरीज आहे त्या क्वेरीचे जे काही ऑब्जेक्ट कोड तयार होणार आहे किंवा त्याला जे कन्वर्ट करणार आहे ते कन्वर्ट झाल्यानंतर त्या सगळ्या डीएमएल कंपाइल्ड डीएमएल मध्ये म्हणजे कंपाइल्ड झाल्यानंतरचा जो काही त्याचा डेटा असणार तो त्याच्यामध्ये स्टोअर असणार आहे. लास्ट आहे डेटा डिक्शनरी. इट स्टोअर्स द मेटा डेटा फाईल स्टोरेज ऍट्रिब्यूट ऍक्सेस पाथ एक्सेट्रा. म्हणजे फाईलचा पाथ जसं तुम्ही युजर कोण आहे, कधी क्रिएट झाली फाईल, त्या फाईलची इन्फॉर्मेशन त्या डेटा डिक्शनरी मध्ये ती स्टोअर असणार आहे. इकडे डेटा फाईल्स मध्ये ऍक्च्युअल डेटा असेल, इथं कंपाइल डेटा म्हणजे क्वेरी कंपाइल झाल्यानंतर त्याचा जो ऑब्जेक्ट कोड वगैरे असणार तो इथं कंपाइल डीएमएल आणि इथं डेटा डिक्शनरी मध्ये मेटा डेटा स्टोअर असणार आहे. आणि हे सर्व मॅनेज करणे इथे जी मध्ये जे लेअर आहे त्याला आपण म्हणतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आणि हे आहे पूर्ण स्ट्रक्चर, हे एक्झाम मध्ये विचारलं जातं. तर अशा पद्धतीने